अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तांदळी शिवारात घडलेल्या धक्कादायक घटनेत विषारी वनस्पतीचे कोंब खाल्ल्याच्या संशयातून तब्बल 70 मेंढ्या दगावल्या आहेत। या घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यातील एका मेंढपाळावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तांदळी शिवारात एक धक्कादायक घटना घडली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथील मेंढपाळ महादेव शिंगाडे हे आपल्या सुमारे 150 मेंढ्यांचा कळप घेऊन चराईसाठी तांदळी परिसरात आले होते। मात्र अचानक कळपातील तब्बल 70 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे। प्राथमिक माहितीनुसार विषारी वनस्पतीचे कोंब खाल्ल्यामुळे हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। काही मेंढ्यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याची माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मृत मेंढ्यांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे। अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे। या घटनेत सुमारे 10 ते 12 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून संकटग्रस्त मेंढपाळाने शासनाकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी केली आहे। महादेव हरिभाऊ शिंगाडे, मुक्काम पोस्ट लाखनवाडा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा। मेंढपाळ मेंढ्या जगवण्यासाठी अकोला जिल्ह्यामध्ये फ्रेस्ती वाला घेऊन फ्रेस्तीवर असतात, पण अचानक जनावरांना काय खाल्लं काही नाही, त्याच्यातल्या 150 मेंढ्यातून 50 ते 60 मेंढ्या दगवल्या। आतापर्यंत 7-8 लाख रुपये नुकसान झालं। राहिलेल्या मेंढ्या ते बी पुऱ्या दगावतातच, ते एकही जिवंत राहत नाही। कमीत कमी असं 15-16 लाख रुपयाचं त्यांचं नुकसान झालं। त्यांचं उदरण पोषण याच्यावरच आहे, याच्याशिवाय त्यांना कुठली पर्याय नाही। शासनाने तातडीने याची दखल घ्यावी आणि यांना मदत करावी।